नमस्कार, मी वचंद्र सतीश कानाळकर, राहणार तळेगाव दिघे. आज मी आलो आहोत दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी. तर मावशींना एक दीड महिन्यापूर्वी आपण अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्याचा जो रिझल्ट आलाय तो आपण मावशीकडून जाणून घेऊया. कशासाठी दिला आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कशाप्रमाणे आलाय तो आपण मावशीकडून जाणून घेऊया. सांगा मावशी, कसा रिझल्ट आला तुम्हाला? मला पित्त होत होतं. आठ दिवसाला मी दवाखान्यात ऍडमिट होत होते. तर आता ते घेतल्यापासून अजिबात उलट्या होत नाही. ते उलट्या होऊन ऍडमिट व्हावं लागत होते. ओके. आणि असं गाडीवर जरी चाललं ना तर मणक्याला मला डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं होतं. तर गाडीवर बसलं ना की असं हल्ली गाडी याचं पोटात कसतरी व्हायचं. आता काही सुद्धा होत नाही. म्हणजे पूर्णपणे क्लिअर हो होऊन हो ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन सांगितलं. आणि तुम्ही दिल्लीमध्ये पण गेला होता? हो, पायी दिंडीत गेले. तर माझा पाय असा मुडपला होता. तर मी दवाखाना कुठं केला नाही, काय नाही. तसा पाय सुजले घेऊन वारी केली आणि तिथून येऊन हे औषध माझं चालूच होतं. हो, त्याच्यावर विश्वास ठेवून मला काही सुद्धा झालं. म्हणजे बघा मित्रांनो, आजींनी मावशींनी पूर्णपणे अमृत ज्यूसवर विश्वास ठेवला. पित्ताचा त्रास होता, उलट्या व्हायच्या, पूर्ण गोळ्या खात होत्या त्या. पण आता कुठली गोळी नाही, काय नाही. आणि मणक्याचा त्रास होता, गाडीवर जर चालले, गाडी जर आदळली पूर्णपणे त्यांना असं नको नको व्हायचं की काय करू काय नाही. आणि पूर्णपणे दिंडीमध्ये त्यांनी दिंडीमध्ये पायवारी केली. पाय सुजलेला होता, तिथून आल्यानंतर अमृत ज्यूस चालू केलं. पूर्णपणे पाय पण वसरून गेला. आता छान प्रकारे रिझल्ट मावशींना आलाय. तुम्ही पण वापरा, तुम्ही पण बरे व्हा. अमृत ज्यूस तुम्हाला नक्की बरं करेल. धन्यवाद.